धीरज परदेशी याची अहिल्यानगरमध्ये मुकुंदनगर भागात जी हत्या झाली आणि त्या हत्येनंतर त्याला आज 8 दिवस पूर्ण होत आहेत. तर आज 8 दिवसानंतर आपलं हे चिचोंडी पाटील गाव आपण बंद करण्यामागचं नेमकं कारण काय? प्रथमतः धीरज भैया परदेशी यांना आमच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. हे प्रकरण घडल्याच्या नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक बातमी आली की धीरज भैया परदेशी यांचे मारेकरी चिचोंडी पाटील मध्ये आश्रयाला होते. त्या अनुषंगाने गावात संभ्रमाचं वातावरण होतं. त्या अनुषंगाने गावातल्या सकल हिंदू समाज असेल यांनी ठरवलं की आपण गाव बंद ठेवायला पाहिजे आणि जे कोणी याच्यातले आरोपी आहेत, जे कोणी गांडू असतील, त्या गांडूंना आपण धडा शिकवला पाहिजे. आपल्या गावातला जातीय सलोखा नीट राहिला पाहिजे. या हिशोबाने हा बंद पाळण्यात आला. आपण जी काही आज मागणी केली तर प्रशासनाचं कुणी इथं पोलीस प्रशासनातलं कुणी होतं का की त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं की जर असं काही कृत्य झालेलं असेल तर त्याला 100% कठोर शासन करण्याचं असं कुणी आलं होतं का? नगर तालुक्याचे हेड कॉन्स्टेबल सरोदे आणि भवार तसंच आम्ही PI गणेश वारुळे साहेब यांच्याही संपर्कात आहोत. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे जे काही घटनाक्रम असेल तो आम्ही तुम्हाला लवकरात लवकर तपासातून उघड करून देऊ. जर समजा तुमच्या गावामधलं असं कोणतं एखादं घर आढळलं की खरोखर त्यांनीच या आरोपींना इथं सहारा दिला आणि इथून पुढे पळायसाठी मदत केली तर तुम्ही ग्रामस्थ म्हणून काय मागणी करणार? ग्रामस्थ म्हणून प्रशासनाला आमची मागणी असेल त्यांच्या घरावर बुलडोजर फिरवा आणि जे कोणी संबंधित असतील त्यांना आम्ही गावबंदी करणार. आज आपण पाहिलं असेल धीरज भैया परदेशी याच्या हत्येला 8 दिवस उलटल्यानंतर जे सोशल मीडियावर एक बातमी फिरली की चिचोंडी पाटील या गावामध्ये जे मारेकरी होते त्यांना इथं आश्रय देण्यात आला होता. तर या चिचोंडी पाटील गावातल्या सर्व ग्रामस्थांनी मिळून आज एक संपूर्ण गाव त्या निषेधार्थ बंद ठेवलेलं आहे. आपल्या या YouTube चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि आपलं म्हणणं काय आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. जय श्रीराम. जय श्रीराम.